GS कॉलेज ऑफ कॉमर्स आणि GS हेल्थ रिसोर्टच्या माध्यमाने आपण हेल्थ इंडक्शन प्रोग्रामची सुरुवात केली आहे. 2-3 दिवसापासून आज आपला तिसरा दिवस आहे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, त्यांचा भौतिक विकास, आंतरिक मानसिक विकास व्हावा या उद्देशाने आपण हा प्रोग्राम घेतोय. तर आज आपलं सौभाग्य आहे की आपल्याला आजचे आपले जे की स्पीकर आहे, अत्यंत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असे आपले की स्पीकर आहे आजचे, विद्यावाचस्पती प्रोफेसर डॉक्टर स्वानंदजी पुंड. तर मी डॉक्टर बावसे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन द्यावं. नमस्कार, सुप्रभात. जय गजानन. सुप्रभात. आज गोसे वाणिज्य महाविद्यालयाच्या हेल्थ रिसॉर्टद्वारे आयोजित जो आभासी व्याख्यान आहे त्याच्यासाठी लाभलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त विद्यावाचस्पती श्री स्वानंद गजानन पुंड यांचं आज मला इंट्रोडक्शन करण्याचं भाग्य लाभलं. परंतु अतिशय कमी वेळामध्ये इतक्या मोठ्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन करणं ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट माझ्यासाठी आहे. तरी कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला माहिती मिळावी स्वानंदजीबद्दल असे मी ट्राय करतो. स्वानंदजी हे लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी BA अमरावती विद्यापीठातनं वाङ्मय स्नातक याच्यामध्ये केले. त्याच्यामध्ये त्यांनी 5वे स्थान प्राप्त केले होते. वाङ्मय पारंगत याच्यामध्ये त्यांनी MA केलेले आहे आणि पुणे विद्यापीठामधनं त्यांचा 3रा गुणानुक्रम आला होता. श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या महत्त्वपूर्ण प्रकरण ग्रंथांचे चिकित्सक अध्ययन या शोध प्रबंधास पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती PhD ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. बंगलोर येथील सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या शिफारसीवर साऊथ अमेरिका विद्यापीठाची मानद D.Litt पदवी ही त्यांना देऊन पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांच्या लेखन सेवेबद्दल आपण बोलूया. त्यांनी 21 ग्रंथात्मक श्री गणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम म्हणून नोंद झालेली आहे. श्री मुद्गल पुराण कथारूप आणि विश्लेषण ही 9 खंड 1700 पृष्ठांची ग्रंथमालिका त्यांनी प्रकाशित केलेली आहे. पुराण वाङ्मय आणि गाणपत्य संप्रदाय या दोन्ही विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलवणारे अत्यंत मूलग्राही चिंतन, सूक्ष्म शास्त्रीय गूढार्थ, तर्कपूर्ण तरीही सुबोधरित्या सादर करणाऱ्या सर्व ग्रंथांना त्यांच्या अपूर्व जनप्रतिसाद मिळालेला आहे. सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह, सप्तश्लोकी अशा ग्रंथांच्या द्वारे शांकर अद्वैत तत्वज्ञानाचे अत्यंत सुबोध निरूपण यांनी केले आहे. मेघदूतम, रत्नावली, कवींद्रगाथा, श्री भगवद्गीता 12वा अध्याय, रामायण महाभारत प्रश्नावली, काव्यनाट्य प्रश्नावली, नीतिशतकम अशी संस्कृत साहित्यावर आधारित विविध छात्र उपयोगी संस्करणे विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांद्वारे संदर्भरूप ग्रंथ स्वरूपात प्रशंसित झालेली आहे. पुत्र भारतीचे अमृतधारा, प्रभात चिंतन, चातुर्मास नवनीत अशा विविध ग्रंथांद्वारे भारतीय संस्कृतीच्या अनेकानेक पैलूंचे निरूपण यांनी केले आहे. तब्बल 57 पुस्तके यांनी प्रकाशित केलेली आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये 21 लेख मालिकांमधून 1500च्या वरती लेख प्रकाशित झालेले आहेत. 1 जानेवारी 2020 पासून दैनिक हिंदुस्थानमध्ये श्री शांकर स्तोत्र रसावली ही महत्वाकांक्षी दैनिक लेखमाला सुरू आहे आणि त्यांनी 300 लेखांचा टप्पा सुद्धा आतापर्यंत पूर्ण केलेला आहे. व्याख्यान सेवेमध्ये नामवंत अशा ETV मराठीवर, ABP माझावर व सामवर यांची अनेक प्रसारणे झालेली आहेत. तसेच आकाशवाणीवर शेकडो प्रसारणे आतापर्यंत झालेली आहेत. स्वानंदजींनी विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून 2300च्या वरती प्रवचने आणि व्याख्याने दिलेली आहेत.
यांना परमपूज्य काची कामकोटी पीठाधीश्वर, परमपूज्य गोवर्धन पीठाधीश्वर, परमपूज्य द्वारका तथा ज्योतिर्मठ पीठाधीश्वर, परमपूज्य करवीर पीठाधीश्वर, परमपूज्य संकेश्वर पीठाधीश्वर, शंकराचार्य स्वामी महाराजांसह चिंचवड देवस्थानचे श्री सुरेंद्रदेव महाराज आदी अनेक विभूतींच्या हस्ते सत्कार झालेली आहे आणि त्यांच्या कार्याची मुक्तकंठ प्रशंसा सुद्धा झालेली आहे. नुकताच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना 2012 साली यांच्या हस्ते करण्यात आली. या सर्व गोष्टींचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. चिंचवड देवस्थानचा मोरया जीवन गौरव पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला आणि नागपूर भोसले राजघराण्याच्या वतीने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राजरत्न पुरस्कार आणि विविध मान्यवर संस्थांचे 22हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा कृपाप्रसाद लाभलेले विद्यावाचस्पती स्वानंदजी पुंड आज आपल्याला या आभासीय व्याख्यानमालेमध्ये लाभलेले आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि मी स्वानंदजीचे स्वागत करतो आणि त्यांना आजचं व्याख्यान हे त्यांनी सुरू करावे अशी विनंती करतो. धन्यवाद. जय गजानन. महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, मान्यवर प्राचार्य, या व्याख्यानमालेचे सर्व आयोजक आणि उपस्थित श्रोतृगण, भारतीय संस्कृती आणि व्यक्तिमत्वाचा विकास अशा प्रकारच्या विषयावर आपण चिंतन करतोय. अशा चिंतनाकरता ही संधी उपलब्ध करून दिली आणि आपल्या सगळ्यांशी हितगुज साधण्याची ही संधी दिली, याबद्दल सर्वप्रथम आयोजकांच्या प्रति हार्दिक कृतज्ञता. थोडंसं चिंतन या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करू. आपण सगळे माणसं आहोत. मी बोलताना गमतीने सांगत असतो की आपण सगळे माणसं आहोत असं मी गृहीत धरतोय. याच्यावर जर कोणाला आक्षेप असेल किंवा शंका असेल तर आधीच सांगून द्या, आपण व्याख्यानाचा विषय बदलवून घेऊ. होणार नाही असं. आपण माणसं आहोत. प्रश्न महत्वाचा हा आहे की आपण माणूस आहोत म्हणजे नेमकं काय आहोत. कारण लक्षात घ्या, मनुष्य हा या पृथ्वीवरचा सगळ्यात श्रेष्ठ जीव आहे, सगळ्यात सुंदर जीव आहे असं आपण सहजतेने म्हणतो, सगळ्यात अप्रतिम जीव आहे असं आपण या सृष्टीमध्ये म्हणतो. पण हे म्हणत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नेमकं आपण सर्वश्रेष्ठ आहोत म्हणजे कशाच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीने ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्यात एक महत्वाची गोष्ट सांगितली की तुमच्या माझ्या जन्माच्या पूर्वी, म्हणजे कोणीही मनुष्य नावाचा जीव जन्माला येण्याच्या पूर्वी भगवंतांनी तब्बल 83,99,999 प्रयोग केलेले आहेत. 83,99,999 प्रयोगानंतर माणसाचा जन्म झाला. माणूस हा 84 लाखावा जीव आहे आणि त्याला आपल्याकडे 84 लक्ष योनी असं म्हणतात. एक 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 जीव भगवान निर्माण करत आहेत. ब्रह्मदेव हे निर्मितीची दैवता आपल्याकडे मानली. त्या ब्रह्मदेवांनी एक 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 जीव निर्माण केला. प्रत्येक जीवात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण निर्माण केलं. प्रत्येक वेळा त्यांच्या डोक्यात काहीतरी चिंतन सुरू होतं. त्यांना वाटलं गती अप्रतिम असली पाहिजे, त्यांनी चित्ता निर्माण केला. त्यांना वाटलं शक्ती अप्रतिम असली पाहिजे, त्यांनी हत्ती निर्माण केला. त्यांना वाटलं सौंदर्य असलं पाहिजे, त्यांनी मोर निर्माण केला. त्यांना ध्वनीचा विषय आला डोक्यामध्ये, अप्रतिम आवाज असला पाहिजे, त्यांनी कोकिळाला जन्माला घातलं. त्यांना वाटलं एखादं कौशल्य असलं पाहिजे, सुगरणीसारखा लहानसा पक्षी निर्माण केला. किती मजेदार गोष्टी आहेत लक्षात घ्या. त्या प्रत्येक जीवात असं एक काहीतरी कौशल्य आहे की जे तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. म्हणजे अगदी मुंगीसारखा सूक्ष्म जीव असेल, तो आपल्या वजनापेक्षा 40 पट अधिक वजन उचलू शकतो. हे तुम्हाला मला कधीच शक्य नाही. लक्षात घ्या, प्रत्येक जीवात काहीतरी कौशल्य निर्माण केलं. पण सगळे जीव निर्माण करत असताना भगवान ब्रह्मदेव म्हणतात नाही, काहीतरी कमी पडतंय, काहीतरी कमी पडतंय, वैशिष्ट्यपूर्ण नाहीये. ज्याला मास्टरपीस असं इंग्लिशमध्ये म्हणतात तशा प्रकारची रचना निर्माण होत नाहीये. सर्वोच्च कलाकृती साकार होत नाहीये, साकार होत नाहीये. काय करावं? ब्रह्मदेव पुढच्या पुढच्या गोष्टी निर्माण करतायत आणि असं म्हणतात की सगळ्यात शेवटी त्यांनी माणूस निर्माण केला. पुरुष निर्माण झाला पहिल्यांदा. नाना प्रकारचे मानसिक त्यांची संतती जी वर्णन केली आहे ते सगळे पुरुषच निर्माण झाले. ब्रह्मदेव म्हणतात खूप जवळ पोहोचलो पण परफेक्ट नाही तयार झालं, आणखीन परिपूर्ण अवस्था नाहीये. काय नेमकं करावं? आणि तुमच्या माझ्या माता भगिनी जेवढ्या ऐकलेल्या असतील त्या सगळ्यांना मोठ्या कौतुकाने सांगतो, आदराने सांगतो. लक्षात घ्या, भगवान ब्रह्मदेवांनी सगळ्यात शेवटी निर्माण एक स्त्री केली. शतरूपा हे तिचं नाव तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलं. महाराज मनु आणि शतरूपा ही जोडी पहिल्यांदा जन्माला आली आणि ही जोडी जन्माला आल्यानंतर म्हणजे एक स्त्री जन्माला आल्यानंतर भगवान ब्रह्मदेव
अत्यंत आनंदी झाले, इतके आनंदी झाले की त्यांनी त्या निर्मितीला आपली स्वतःची शक्तीच प्रदान केली. कोणती? ब्रह्मदेवाचं काम आहे नवनिर्मिती करणे. ती नवनिर्मितीची शक्ती, निर्माण करण्याची शक्ती, जन्म देण्याची शक्ती ही त्या स्त्रीला प्रदान केली. मातृत्व प्रदान केलं, त्यापेक्षा मोठा खरं तर तिचा गौरव नाही. ही रचना एका बाजूला समजून घ्या. आता प्रश्न महत्वाचा आहे की हे असंख्य जीव निर्माण केले. मी आपल्याला सांगितलं 83,99,000 जीव निर्माण केले. हे सगळे जीव निर्माण केल्यानंतर शेवटी जेव्हा माणूस तयार केला तेव्हा तो सर्वश्रेष्ठ म्हणून तयार केला. काय फरक केला तो फरक व्यवस्थित समजून घ्यावा लागेल, आणि नुसता समजून घ्यावा लागेल नाही, आचरणात आणावा लागेल. कारण तरच आपण माणूस आहोत हे सिद्ध होईल. काय फरक केला? अनेक गोष्टी वेगळ्या निर्माण केलेल्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत निर्माण केलेले सगळे जीव, ब्रह्मदेव आणि मनुष्याशिवायचे हे सगळे जीव डोळ्यासमोर आणा. या सगळ्या जीवांमध्ये एक समान गोष्ट आहे. म्हणजे असंख्य गोष्टी असतात, एक समान गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधतो. कोणती? त्याचं उत्तर आहे, जगातले हे सगळे जीव पृथ्वीला समांतर चालतात, जमिनीला समांतर चालतात. मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणताही जीव तुम्ही डोळ्यासमोर आणा, हे सगळे जीव जमिनीला समांतर चालत असतात. एकमेव मनुष्य प्राणी भगवंतांनी निर्माण केला जो जमिनीला लंबरूप चालतो. किती महत्वाचे फरक आहे हा लक्षात घ्या. या फरकाने नेमका कुठे कुठे बदल झाले ते बदलही आपल्याला समजून घेतले पाहिजे. मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे प्राणी जमिनीला समांतर चालत असल्यामुळे 3 गोष्टी त्यांच्या एकाच पातळीत आल्या. कोणत्या 3 गोष्टी? त्याचं उत्तर आहे, त्यांचं पोट, त्यांचं उपभोग इंद्रिय, त्यांचं पोट आणि त्यांचं डोकं एकाच पातळीत आहे. लक्षात घे, ती मजेदार रचना आहे. एकाच पातळीवर त्यांचं पोट आणि डोकं आहे. या वाक्याचा दुसरा अर्थ समजून घ्या, जगातल्या सगळ्या प्राण्यांचं पोट आणि डोकं एकाच पातळीवर आहे. वाक्याचा अर्थ हा आहे, जगातले सगळे प्राणी फक्त पोटापुरताच विचार करू शकतात, कारण एकाच पातळीवर त्या दोघांच्या रचना आहे. पोटाच्या पलीकडे त्याची रचनाच नाहीये, आणि पोटाच्या पलीकडे रचना नसल्यामुळे पोटाच्या पलीकडचा विचार नावाची गोष्ट जगातला कुठलाही प्राणी करत नाही. तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. घरी जर तुमच्या गाय असेल, समजा म्हैस असेल, असे एखादा जीव आहे, तर त्या जीवाला समजा 5 पेंड्यांची भूक असेल, तुम्ही एक प्रयोग करा, त्याच्यासमोर 7 पेंड्या टाका, काय करेल? त्याचं उत्तर आहे 5 पेंड्यांची भूक आहे तेवढं तर तो खाणार, पण उरलेल्या 2 पेंड्यांचं काय करतो? इथे खरा महत्वाचा भाग आहे. त्या उरलेल्या 2 पेंड्या बाजूला करून ठेवाव्यात, संध्याकाळी आपल्याला कामी पडतील. एवढा सुद्धा विचार पशूंच्या डोक्यात येत नाही. उलट त्या उरलेल्या 2 पेंड्या तो अंगाखाली ओढून घेतो, त्याच्यावर बसतो, त्याच्यावर मलमूत्र त्याग करतो, त्या 2 पेंड्यांची वाट लावून मोकळी करतो. त्यालाही वापरता येणार नाही अशी रचना निर्माण केली जाते. कारण पुढचा विचार, भविष्याचा विचार, भविष्याचं चिंतन ही गोष्ट पशुपक्ष्यांना जमू शकत नाही. हा भाग व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं, ते जन्माला घालत असताना तुमच्या माझ्या शरीराची जी रचना केली आहे भगवंतानी, निसर्गाने, ती अत्यंत महत्वाची कशी आहे ते समजून घेऊ. की तुम्हाला मला पोट खाली दिलं, पोटाच्या वर हृदय दिलं, हृदयाच्या वर मेंदू दिला. काय मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ निसर्ग, भगवान आपल्याला सांगतोय, अरे या एक टप्पे वरचे आहेत. पोटाच्या वर जाऊन मनापर्यंत पोहोच, मनाच्या वर जाऊन मेंदूपर्यंत पोहोच, आणि मेंदूच्या मध्ये असणाऱ्या बुद्धीच्या माध्यमातून बुद्धिपतीपर्यंत पोहोच. तरच उपयोग आहे, तरच जीवनाचा विकास नावाची गोष्ट आहे. विकास या शब्दाचा अर्थ केवळ बाहेर मिळणाऱ्या गोष्टी, सुख समाधानाचे साधनं गोळा करणे म्हणजे विकास नाही. ते करू नये असं मी बिलकुल म्हणत नाही. सर्व प्रकारची संपत्ती असली पाहिजे, सर्व प्रकारचे साधन सामुग्री असली पाहिजे. कारण आपण मी सांगताना बोलत असतो, चतुर्थीचा दिवस आता आयोजकांनी आपल्याला सांगितलं, मोरयाची उपासना. मोरयाच्या 2 बाजूला 2 पत्नी आहेत, सिद्धी आणि बुद्धी. मी जसा बुद्धिपतीचा उपासक आहे ना, तसा सिद्धिपतीचाही उपासक आहे. दरिद्री राहायला कोणी सांगितलं नाही, भिकारी राहायला कोणी सांगितलेलं नाही. अप्रतिम जीवन असलं पाहिजे, सुख संपन्नतेचे सगळे साधनं जवळ असले पाहिजे. पण लक्षात ठेवा, सुख संपन्नतेच्या साधनेच्या पलीकडची गोष्ट आहे प्रत्यक्ष सुख. म्हणजे मी सांगताना सांगत असतो, उदाहरण लक्षात घ्या, अप्रतिम पलंग असला पाहिजे, असलाच पाहिजे. अप्रतिम गादी असली पाहिजे, सुंदर लावलेला एसी असला पाहिजे, वातावरण बेडरूमचं अप्रतिम असलं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट झोप असली पाहिजे ना.
नाही तर हे सगळं असल्यानंतर जर झोप नसेल तर या सगळ्याचा उपयोग काय? कारण हे सगळे साधनं आहेत. साध्य काय आहे? तसं मानवी जीवनाचं साध्य काय आहे? मानवी जीवनाचं साध्य खाणं पिणं झोपणं नाहीये. पशूंना ते येतं. आपल्या दोघांमधला फरक सांगताना संस्कृतचे महाकवी आहेत भर्तृहरी महाराज, ते नीतिशतकांमध्ये म्हणतात, आहार निद्रा भय मैथुनम च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. माणसामध्ये आणि पशुमध्ये या 4 गोष्टी समान आहेत. आहार, त्यांनाही भूक लागली की ते खातात. निद्रा, झोप आली की पशुही झोपतात. मैथुन, संख्या त्यांची वाढत राहते. भय, भीती त्यांनाही वाटत राहते. या 4 गोष्टी पशूंनाही येतात, या 4 गोष्टी माणसांनाही येतात. प्रश्न महत्वाचा पुढचा आहे की या 4 गोष्टी जर मी करत असेल तर मग मी माणूस कुठे जन्माला आलो? कायम लक्षात घ्या, काही काही लहान लहान जे फरक आहेत ना ते मुद्दाम आपल्याला सांगतो. एक महत्वाचा फरक लक्षात घ्या, जगातल्या सगळ्या पशूंना रडता येतं. सगळे पशु, कोणताही पशु असो, त्याला दुःख होतं, त्याला वेदना होतात, त्याला रडता येतं. सगळ्या पशूंच्या डोळ्यांना लागलेल्या पाण्याच्या धारा आपण पाहू शकतो. कुत्र्यापासून गायीपर्यंत कोणावरही आपल्याला या धारा लागलेल्या डोळ्याच्या दिसू शकतात. पूर्वी केव्हा ना केव्हा तरी रडल्याचे चिन्ह म्हणून आपण त्या धारा पाहू शकतो. जगातल्या सगळ्या पशूंना रडता येतं. पण वैशिष्ट्य लक्षात घ्या, जगात भगवंतांनी एकच जीव निर्माण केला, माणूस नावाचा. या माणसाला रडता तर येतच, प्रश्न नाही, पण हसताही येतं. जगात दुसरा जीवच नाहीये ज्याला हसता येतं, लक्षात घ्या. म्हणून आपण माणूस जन्माला आलो, आपल्याला भगवंतांनी हसायला शिकवलं. वाक्याचा अर्थ आहे, आपण माणूस हे सिद्ध करण्यासाठी का होईना मध्ये मध्ये हसत जा. हसणं हे आवश्यक आहे, कारण हसण्यातून आपलं मनुष्य पण ठरतं, मानवत्व ठरत असतं. आणि मग लक्षात घ्या, जर मी हसत असेल तर मी मानव होत असेल, जर मी रडत असेल तर मी पशु अवस्थेत आहे, हसत असेल तर मी मानव अवस्थेत आहे, आणि माझ्यामुळे इतरांना हसता येत असेल ना तर मी महामानव अवस्थेत आहे. विकासाच्या या रचना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मला असा विकास स्वतःचा करायचा आहे की माझं स्वतःचं जीवन साधनांमुळे नाही, साधनांनी सुख मिळतं, पण लक्षात ठेवा, साधनं मर्यादित स्वरूपात सुख देऊ शकतात. सगळे साधनं जवळ असले म्हणजे माणूस सुखी होतो असं नाही. असं आपल्याला हजारो जागी पाहायला मिळतं. साधनांनी सुख मिळवावं, साधनांशिवायचा आनंद मिळवावा, आणि माझ्या जीवनातच नाही इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी माझ्या जीवनाची रचना आहे. हा व्यक्तिमत्वाचा विकास आहे. हा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितला. आणि मग व्यक्तिमत्व विकासाचे जे पैलू आपल्याला सांगितले ना, या पैलूंना आपल्याकडे दशावतार असं म्हटलं. 10 अवतार जे सांगितलेले आहेत त्या दशावतारांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाची ही सुंदर रचना आपल्याला पाहायला मिळते. मला अनेक गोष्टी आपल्या समोर सांगायच्या आहेत. जसं एक परिचय करून देताना सांगितलं की पुराण वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी बदलवणारे अशा प्रकारचे हे उपक्रम आहेत. ते उपक्रमांची ती भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. तुमच्या माझ्या पुराणांनी ज्या कथा सांगितल्या ना, त्या कथा अत्यंतिक वैज्ञानिक स्वरूपाच्या कथा आहेत. फक्त फरक एक असतो, विज्ञानाची स्वतःची एक परिभाषा असते, एक टर्मिनॉलॉजी असते. आपल्याला पुराणांची स्वतःची परिभाषा पाहायला मिळते. पण जर यांचा तौलनिक अभ्यास आपण केला ना तर आपल्या लक्षात येईल की विज्ञानाने ज्या ज्या गोष्टींचा विचार आपल्या समोर मांडला त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पुराणकारांनी आपल्या समोर ठेवल्या. व्यक्तिमत्वाच्या विकासाचा विषय आहे म्हणून मी मुद्दाम आपल्याला हा एक सिद्धांत आपल्या समोर ठेवतोय. व्यक्तिमत्वाच्या विकासाचा सिद्धांत जो विज्ञानाने आपल्या समोर मांडला त्याला थिअरी ऑफ इव्हॅल्युशन असं म्हणतात. विकास कसा कसा झाला, उत्क्रांती कशी कशी होत गेली, या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या समोर मांडला. कोणी मांडला? आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे, चार्ल्स डार्विन यांनी हा सिद्धांत मांडला. त्यांचं एक प्रवास वर्णन आहे, द नॅचरलिस्ट व्हॉयेज ऑन द ए बिगल, असं त्यांचं जे प्रवास वर्णन, त्या प्रवास वर्णनात त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली. त्यानंतर त्यांना या भूमिकेला व्यवस्थित स्वरूप देता आलं. कुठून दिलं? तर थॉमस रॉबर्ट जे आहेत, त्या थॉमस रॉबर्ट मॅथल्सचा त्यांनी एसे वाचला. कोणता? एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, अशा प्रकारचा तो एसे त्यांनी लिहिलेला तो यांनी वाचला आणि मग आपल्या सिद्धांताला त्यांनी जगाच्या समोर ठेवलं. अशा पद्धतीची रचना आपल्याला थिअरी ऑफ इव्हॅल्युशनच्या बाबतीत थोडे एक पारिभाषिक शब्द घेऊ आणि मग आपल्याला दशावताराचा त्याचे तौलनिक विचार आपल्या समोर करू. मॅथल्सनी जीवन कलहाची भूमिका आपल्या समोर मांडली होती. मॅल्थसने, डार्विनने आपल्या समोर नैसर्गिक निवडीची कल्पना मांडली आणि या दोन्ही मधून पुढे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, ज्याला थिअरी ऑफ इव्हॅल्युशन आपण म्हणतो, तो जगाच्या समोर येऊन पोहोचला. द ओरिजिन ऑफ स्पीसीज, एक्सप्रेशन ऑफ इमोशन इन मॅन अँड ॲनिमल, अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये डार्विनने हा सिद्धांत मांडला.
एक महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे, ज्यावेळी डार्विननी हा सिद्धांत मांडला त्यावेळी सर्वाधिक विरोध जर कोणाचा झाला असेल तर तो पाश्चात्य जगतातल्या धर्मविज्ञानाचा झाला. धर्मशास्त्र ज्याला आपण म्हणतो त्या धर्मशास्त्राने डार्विनला प्रचंड विरोध केला. हा भाव मला एवढ्या करता सांगायचा आहे. मला पाश्चात्यांचं किंवा पौर्वात्यांचं योग्यताबद्दल नाही बोलायचंय, भाव त्यातला समजून घ्या. पाश्चात्य धर्मशास्त्राने प्रचंड विरोध केला. का? कारण त्यांच्या मूलभूत ज्या गृहीतक कल्पना होत्या त्या कल्पनाच नाकारल्या गेल्या. केवळ धार्मिक लोकांच्याच नाही तर पूर्वीचे जे तिकडे झालेले पाश्चात्य देशातले विचारवंत होते त्या विचारवंतांचे सुद्धा, म्हणजे समकालीन असोत की पूर्वकालीन असोत, मग ते थेल्स असतील, एंडोक्लीज असतील, एरिस्टॉटल असतील, या सगळ्या विचारवंतांच्या धारणा सुद्धा डार्विनच्या सिद्धांताने उठवून फेकलेल्या होत्या. काय धारणा होती? मूलभूत धारणा या सगळ्यांची होती की या पृथ्वीवर आता जे जीव जसे दिसत आहेत तशाला तसे निर्माण झाले आणि जगाच्या आरंभापासून ते जीव आजपर्यंत तशाला तसेच आहेत. ही भूमिका पाश्चात्य धर्मविज्ञानाने मांडलेली होती. लक्षात घ्या, डार्विनने नेमकी इथं गडबड केलेली आहे. डार्विनने त्याच्यावरच घाला घातला. डार्विनने सांगितलं असं नाहीये, कुठला तरी एक सूक्ष्म जीव होता, अज्ञात जीव आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. त्या सूक्ष्म जीवाला जशी जशी परिस्थिती मिळत गेली तसा तसा तो जीव बदलत गेला आणि त्यानुसार पुढचे आत्ताचे सध्याचे जे जीव आहेत ते सगळे विकास पावत गेलेले आहेत. या सगळ्यांचं मूळ कुठंतरी एक आहे. हा साधारणतः उत्क्रांतीवादाचा सिद्धांताचा मूलभूत गाभा मी आपल्या समोर ठेवला. मजेदार गोष्ट लक्षात घ्या, पाश्चात्य धार्मिक विज्ञानाने जरी या गोष्टीला नाकारलं असलं ना, तुमच्या माझ्याकडे आल्यानंतर याच्यात काही आश्चर्य वाटलं नाही, कारण आपल्या संस्कृतीने ही गोष्ट अशाच स्वरूपात मांडलेली आहे. किती मजेदार गोष्ट आहे लक्षात घ्या. तुमच्या माझ्याकडे एक मजेदार पौराणिक सिद्धांत आहे. महर्षी कश्यप नावाचे ऋषी आपल्याकडे सांगितले. कश्यप शब्दाचा अर्थ ते सृजन करणारा, नवीन निर्माण करणारा, प्रजापती असं त्यांना म्हटलं. सगळ्या प्रजेचे पिता, प्रजापती दोन्ही अर्थाने, की पालन करणारा म्हणून पती आणि निर्माण करणारा म्हणून पिता. प्रजापिता स्वरूपामध्ये कश्यपांचं वर्णन केलं. एकच कश्यप आहेत. सगळी सृष्टी जेवढी काय आहे, जेवढ्या प्रकारची जीव सृष्टीमध्ये आहेत ते सगळे कश्यपांचे लेकरं, ही भारताची भूमिका आहे. मग फरक कुठं पडतो? फरक पडतो या कश्यपांना 13 पत्नी आहेत असं वर्णन आपल्याकडे येतं. ऋषीमुनींच्या जेव्हा असं संसाराचं वर्णन येतं, तुमच्या माझ्या संसाराचा काही शोक करू नका. 13 पुढे बायका करत असतात का? काही जागी 27 वर्णन आहे. हे एवढ्या स्त्रिया करायची गरज आहे का? त्याचं उत्तर आहे तेवढाच विचार नाहीये. ही जी भूमिका आपण पाहतोय ती आता समजून घ्या. आपल्याला उत्क्रांतीवाद सांगतो कोणीतरी एकच जीव आहे, त्या जीवाला जशी जशी परिस्थिती बदलत गेली तसा तसा त्या जीवाचा वेगळ्या स्वरूपात विकास झाला. तुमच्या माझ्या संस्कृती सांगितलं एका कश्यपापासून जन्माला आले आणि एका कश्यपाला 13 पत्नी आहेत. त्या 13 पत्नींपासून याचा अर्थ परिस्थिती जशी बदलली तशी रचना बदलली. कोणती? आदिती नावाची त्यांची पत्नी, तिच्या पोटी सगळे आदित्य जन्माला आले ज्यांना आपण देवता म्हणतो. दिती नावाची त्यांची पत्नी, त्यांच्या पोटी जन्माला आले त्या सगळ्यांना दैत्य म्हटल्या जातं. कद्रू नावाची पत्नी, तिच्या पोटी नाग जन्माला आले. विनीता नावाची पत्नी, तिच्या पोटी पक्षी जन्माला आले. अशा पद्धतीने जेवढ्या प्रकारची जीव आहेत ते या 13 जणींचं वर्णन केलं. कोणाच्या पोटी वृक्ष जन्माला आले, कोणाच्या पोटी जलचर जन्माला आले, कोणाच्या पोटी उभयचर जन्माला आले. अशा पद्धतीचं वर्णन आपल्या समोर केलं. निशाचर प्राणी कुठे जन्माला आले, राक्षसापासून देवांपर्यंत सगळ्या प्रकारचे जे जीव आपल्याकडे सांगितले ते सगळे जीव कश्यपांचेच लेकर. ही जी भूमिका आहे ना, ही उत्क्रांतीवादाचा मूळ सिद्धांत आहे की एकच जीव आहे, जशी जशी परिस्थिती बदलली तसा तसा त्याचा विकास बदलला. त्याचा अर्थ जशी जशी माता बदलली तसे तसे लेकर बदलले. किती मजेदार रचना तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितली. आणि मग हा जो विकास आहे हा कशा कशा टप्प्यांनी झाला याचे जे वेगवेगळे टप्पे आपल्याकडे मांडले त्याला आपल्याकडे दशावतार या भूमिकेत मांडलं. कशाला दशावतार म्हणतात? ही जी आपण थिअरी ऑफ इव्होल्यूशनचा विचार करतोय तो थिअरी ऑफ इव्होल्यूशनचाच विचार पुढे आणखीन सरकवत नेऊ म्हणजे आपल्याला एक एक टप्पा लक्षात येईल. या थिअरी ऑफ इव्होल्यूशनने काय सांगितलं? कोणीतरी एक सूक्ष्म जीव होता, त्याला परिस्थिती बदलली, त्यानुसार तो निर्माण होत गेला. परिस्थितीचं वर्णन आपण पाहिलं. एका बाजूला कश्यपांच्या पत्नीच्या रूपात बदल कसा झाला तर या बदला करता त्यांनी सृष्टीत असलेल्या सगळ्या घटकांना एकत्रित केलं आणि त्या घटकांचा
घटकांचा उपयोग करून त्या घटकांची वेगवेगळ्या प्रकारात एकत्रीकरण करून त्याची निर्मिती झाली. याचा अर्थ कोणता घटक जास्त स्वीकारला, कोणता घटक कमी स्वीकारला, ज्याच्यामध्ये जडत्व जास्त आलं ते जीव पृथ्वीला चिकटून राहिले, ज्यांच्यामध्ये हलकेपणा म्हणजे आकाश तत्व अधिक आलं त्यांना उडण्याची पक्षी स्वरूपातली शक्यता मिळाली. या अर्थाने समजून घ्या, तुमच्या माझ्याकडे भारतीय संस्कृतीने ही सगळी रचना आहे ना, याला पंचीकरण प्रक्रियेत सांगितली. पंचीकरण प्रक्रिया याचा अर्थ पंचमहाभूतांचं वेगवेगळेपणाने एकत्र येणे. कुठे आकाश तत्व अधिक आहे, कुठे वायू तत्व अधिक आहे, कुठे जलतत्व अधिक आहे, अशा पद्धतीने जीव निर्माण केले झाले. अशा पद्धतीची रचना तुमच्या माझ्या संस्कृतीने पंचीकरणाच्या भूमिकेतून सांगितली. आणि मग सांगताना आपल्याला समोर ही रचना सांगितल्या गेली की मेटोझोआ नावाची पहिली स्टेप निर्माण झालेली आहे की जिथे तो जीव कुठेतरी साकार अवस्थेत आला. पहिला जो जीव आहे एक पेशी आहे असं त्याचं वर्णन केलं, किंवा कदाचित पेशी रहित आहे असं वर्णन विज्ञान आपल्या समोर करतं. याची ही जी पेशी रहित अवस्था आहे ना, याला आपल्याकडे निर्गुण निराकार ब्रह्म असं म्हणतात. पहिल्यांदा तो साकार स्वरूपात आला, पेशीयुक्त स्वरूपात आला, ज्याला मेटोझोआ असा इंग्लिश शब्द वापरला उत्क्रांतीवादाने. आपल्याकडे त्याला सगुण साकार स्वरूप असं म्हटलं. माया शबलित ब्रह्म असा शब्द वापरला. थोडे पारिभाषिक शब्द मुद्दाम आपल्या समोर सांगतो की तिथे सगुण साकार अवस्था आली. आता पहिल्यांदा दृश्य स्वरूप आपल्या समोर येऊ शकतंय. अर्थात प्रगट झालेला जीव नाहीये, जीवाच्या निर्मितीची संभावना निर्माण झालेली आहे, सगुण साकार झालाय. कारण जोपर्यंत गुण असणार नाही तोपर्यंत त्याचं जीव स्वरूप असणार नाही. म्हणून 3 गुणांची रचना आपल्याकडे सांगितली. व्यवस्थित लक्षात घ्या, जगातली प्रत्येक गोष्ट सजीवच नाही निर्जीवाच्याही बाबतीत लक्षात घ्या, जगातली प्रत्येक गोष्ट चराचर सृष्टी ज्याला आपण म्हणतो 3च गोष्टींनी निर्माण झालेली आहे. 3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ज्याला भारतीय संस्कृतीचा विचार केला तर 3 गुण अशा स्वरूपात वापरलं जातं. सत्व रज तम असं म्हटलं जातं. याला विज्ञानाच्या भाषेमध्ये 3 शब्द वापरल्या जातात: इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन. लक्षात घ्या किती मजेदार रचना आहे. ज्यांना 3 गुण म्हटलं ना, त्याच 3 गुणांचा विचार विज्ञानाने 3 इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनच्या माध्यमातून केला. जोपर्यंत अणूचा विचार होता तोपर्यंत अणूचा विचार आपल्या समोर मांडला, अणूचाही स्फोट केला गेला आणि त्याच्या आतमध्ये 3 प्रकारचे कण सापडले. केवळ 3 नाहीये, 3 प्रकारचे आहेत. कितीतरी इलेक्ट्रॉन्स, कितीतरी न्यूट्रॉन, आणि या सगळ्यांचा जो रचना बदलते, कमी जास्ती संख्या त्यांची होते, त्याच्यानुसार पदार्थ बदलतो. एवढं आपल्याला पदार्थ विज्ञानाने शिकवलं. पण मजेदार गोष्ट लक्षात घ्या, जे गुण सत्वगुण म्हणून वर्णन केले आपल्याकडे, त्या सत्वगुणाची जी वैशिष्ट्य सांगितली ना, तुम्हाला तशाला तशी सगळी ती प्रोटॉनची पाहायला मिळतील. तुम्ही एक काम करा, कुठल्याही ग्रंथामधले इलेक्ट्रॉनचे सगळे गुणधर्म वाचा आणि आपल्याकडचे रजोगुणाचे वैशिष्ट्य वाचा. तुम्हाला लक्षात येईल इलेक्ट्रॉन आणि रजोगुण समान अवस्थेत वर्णन केलेले आहेत. प्रोटॉन आणि सत्वगुण समान अवस्थेत वर्णन केले आहेत. न्यूट्रॉन आणि तमोगुण समान अवस्थेत वर्णन केलेले आहेत. फक्त तुमची माझी पंचायत अशी आहे की सत्व रज तमो गुण म्हटलं की आपल्याला ते जुनाट काहीतरी पुरातन वाटतं, प्राचीन वाटतं. आणि इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन अशा शब्दात वापरलं की तुम्हाला हा हे वैज्ञानिक बोलत आहेत. ही जी अडचण आहे ही आपल्याला दूर करावी लागेल. मी आपल्याला विकासाच्या टप्प्यात सांगतोय, मेटोझोआ ही अवस्था निर्माण झाली आहे. सगुण साकार ब्रह्म ज्याला आपण भारतीय संस्कृतीत म्हणतो, निर्गुण निराकारापासून ते ब्रह्म स्वतःच्याच शक्तीने सगुण साकार झालं. ती रचना आपल्या समोर आली आणि मग तिथून पुढे दृश्य जीवाची निर्मिती झाली. कारण तिथून पुढे सृष्टीची निर्मिती झाली. ही सृष्टीची निर्मिती होत असताना जे टप्पे सांगितले ते टप्पे आपल्याला दशावतारमध्ये कसे व्यवस्थित पाहता येतात त्याची भूमिका लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला आणखीन हा विषयातला मजेदार त्यातला सांगड लक्षात येईल, दोन्ही मधलं समानत्व आपल्याला लक्षात येईल. सगळ्यात पहिला जीव कोणता निर्माण झाला आपल्याला विज्ञान सांगतं, स्पीसीज सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झाले. स्पीसीज याचा अर्थ जलीय जीव ज्याला आपण म्हणतो, पाण्यात जन्माला येणे, जलाचा संबंध जीवनाशी. किती विज्ञाननिष्ठ संस्कृती आहे तुमची माझी भारतीय संस्कृती. या दृष्टीने समजून घ्या, तुमच्या माझ्याकडे पाण्याला शब्दच जीवन आहे. संस्कृतमध्ये पाण्याकरता जे वेगवेगळे शब्द आहेत त्यातला एक शब्दच आहे जीवन. याचा अर्थ जल शब्दाचा अर्थच आहे जीवन. पाणी म्हणजेच जीवन. आणि म्हणून लक्षात घ्या, जेवढे आपले यानं बाहेर पाठवल्या जातात, मग चंद्रावर असेल, मंगळावर असेल, वेगवेगळ्या ग्रहांवर असेल, वेगवेगळ्या उपग्रह
ग्रहांवर असेल किंवा जगातल्या कुठल्याही बाकी पृथ्वी सोडून ग्रहावर असतील, सगळीकडे शोधत असताना सगळ्यात पहिले काय शोधल्या जातं? त्याचं उत्तर आहे तिथं पाणी आहे का? चंद्रावर पाण्याची शक्यता आहे का? मंगळावर पाणी सापडू शकतं का? काय एवढं पाण्याच्या मागे लागायचं? त्या वाक्याचा पुढचा अर्थ लक्षात घ्या. पाण्याच्या मागे यासाठी लागायचं की तिथून ते पाणी काही पृथ्वीवर आणायचं नाहीये, पृथ्वीवर पाण्याची कमतरता आहे अशातलाही भाग नाहीये. तिथे पाणी आहे याचा अर्थ जीवनाची संभावना आहे. जर पाणी असेल तर याचा अर्थ जीवसृष्टी शक्यता असू शकते, निर्माण होऊ शकते, निर्माण करता येऊ शकते, विकास होऊ शकतो. पहिला महत्वाचा घटक आहे जल असणे. मग पहिला जीव निर्माण कुठे झाला? त्याचं उत्तर आहे पीसीज, जलामध्ये निर्माण झाला, ज्याला आपण अमिबा इत्यादी रूपामध्ये स्वरूपात पाहिलं. हे जे पहिले जीव निर्माण झाले ते जलीय जीव निर्माण झाले. आता गंमत पहा तुमच्या माझ्या संस्कृतीची. आपल्या संस्कृतीने भगवंताचा पहिला अवतार सांगितला, मत्स्य अवतार. कुठे राहतो? त्याचं उत्तर आहे पाण्यातच राहतो. दोन मधला समानता लक्षात घ्या. एका बाजूला जलीय जीव सांगणारी विज्ञानाची रचना, एका बाजूला मत्स्य अवतार सांगणारी भारतीय संस्कृतीची कल्पना. मत्स्य जन्माला आला, पहिला अवतार झाला. सगळे पुढचे अवतार आता निर्माण होतील. पुढे ती सृष्टी विकास पावत गेली. आपल्याला विज्ञान सांगतं, थिअरी ऑफ इव्होल्युशन सांगतं की पाण्यामध्ये राहणारा तो जीव, त्याला वाटलं पाण्याच्या बाहेर पण यावं. त्यांनी तशा पद्धतीने स्वतःला विकसित केलं आणि पहिल्यांदा तो पाण्याच्या बाहेर आला. पाण्याच्या बाहेरही जगू शकतोय, पाण्यातही जगू शकतोय, अशा प्रकारचा जीव निर्माण झाला, ज्याला मराठीमध्ये आपण उभयचर प्राणी म्हणतो. थिअरी ऑफ इव्होल्युशन शब्द वापरला, अँफिबिया. ही अँफिबिया स्टेज निर्माण झाली, दुसरी अवस्था निर्माण झाली. या दुसऱ्या अवस्थेमध्ये जीव उभयचर झाले, पाण्यातही जगत होते, बाहेरही जगत होते. तुमच्या माझ्या संस्कृतीने दुसरा अवतार सांगितला, कच्छ अवतार, कासव. अशाच पद्धतीचं आहे, पाण्यातही जगू शकतं, पाण्याच्या बाहेरही जगू शकतं. दुसरी अवस्था, मत्स्य पाण्याच्या बाहेर नाही येऊ शकत, मासोळी पाण्याच्या बाहेर काढल्यावर मरणार आहे. पहिली अवस्था फक्त पाण्यात राहणारा जीव, आता पाण्याच्या बाहेरही येऊ शकणारा जीव. पहिली अवस्था ज्याला स्पीसीज म्हटलं, आपल्याकडे मत्स्य अवतार वापरलं, अँफिबिया, आपल्याकडे कच्छ अवतार शब्द वापरला. पुढे दोन स्टेप सांगितल्या विज्ञानाने, भारतीय संस्कृतीने दोन्ही एकत्र केल्या. दोन स्टेप कोणत्या होत्या? एक रेप्टिलिया प्रकारचे जीव निर्माण झाले, मॅमेलिया प्रकारचे जीव निर्माण झाले. रेप्टिलिया याचा अर्थ सरपटणारे जीव, सरीसृप ज्याला म्हणतात, हा एक प्रकार निर्माण झाला. मॅमेलिया नावाचे जीव, ज्याला सस्तन प्राणी म्हणतो आपण, तशा प्रकारचे जीव निर्माण झाले. तिसरी अवस्था, विकासाचा तिसरा टप्पा. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. तुमच्या माझ्या संस्कृतीने विकासाचा तिसरा टप्पा सांगितला, वराह अवतार. अशाच स्वरूपातला आहे. त्या प्राण्याला प्रतीक रूपात आपल्या समोर घेतलं, तोही प्राणी अशाच प्रकारचं जीवन जगतोय. आणि म्हणून लक्षात घ्या, बाकीचे सगळे सस्तन प्राणी का नाही घेतले, वराहच का घेतला? त्याचं उत्तर आहे, बाकीच्या सर्व सस्तन प्राण्यांपेक्षा वराहाचा पाण्याशी संबंध जास्त आहे. तो जास्तीत जास्त काळ पाण्यात राहणारा जीव आहे आणि म्हणून पाण्याशी संबंध संपवायचा नाहीये. तिथूनच विकासाची यात्रा सुरू झाली हे दाखवाय करता सगळ्या जीवांमधला वराह निवडला, ज्याला आपण डुक्कर असं म्हणतो मराठीमध्ये. अर्थात तेवढाच अर्थ नसतो, पुढे येईल, पण कदाचित ओघात सुटून गेलं तर पंचायत नको, म्हणून मुद्दाम सांगतो. संस्कृत मधल्या अनेक शब्दांचे वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ घ्यायचे असतात. इथे डुक्कर हा प्राणी प्रतीक रूपात वापरला. अनेक लोक प्रश्न विचारतात, कसे तुमचे विचित्र देव आहेत, कोणाला डुकराचं तोंड आहे, कोणाला सिंहाचं तोंड आहे, कोणाला हत्तीचं तोंड आहे, असे कुठे देव असतात का? त्याचं उत्तर आहे, असतात, असेच असतात. त्याच्या मागच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे. केवळ वराहाबद्दल आता बोलतो, बाकीचं बोलणं आता आपला विषय नाही. वराह शब्दाचा अर्थ केवळ डुक्कर नाही. तसा घेतला तर काय पंचायत होते. एक लहानचं उदाहरण आपल्या समोर सांगतो. आपल्यापैकी आधीच्या पिढीची जी लोक असतील त्यांना निश्चितपणे माहिती आहे किंवा बाकीच्यांना ऐकून माहिती आहे, आपले एक राष्ट्रपती होऊन गेले व्ही गिरी. यांचं पूर्ण नाव होतं वराहगिरी व्यंकटगिरी. आता वराहगिरी, गिरी शब्दाचा अर्थ आहे पर्वत. वराहगिरी शब्दाचा अर्थ पर्वतप्राय डुक्कर असा घ्यायचा का? त्याचं उत्तर आहे नाही. केवळ मराठी अर्थ लावून चालत नाही, याच्या पलीकडचे संस्कृतचे अर्थ. मग संस्कृतमध्ये वराह शब्दाचा अर्थ काय? संस्कृतमध्ये वराह शब्दामध्ये दोन शब्द एकत्र आलेत, वर आणि आह. वर शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. आह म्हणजे ज्याला म्हटल्या जातं, ब्रू आह नावाचा धातू आहे संस्कृतचा, त्यातून तो शब्द निर्माण झाला, ज्याला सर्वश्रेष्ठ म्हटल्या जातं. आणि सर्वश्रेष्ठ कशाला म्हणतात? आपल्याला भगवद्गीतेने सांगितलं, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते.
या जगामध्ये ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. ज्ञान सर्वोपरी आहे, ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून ज्ञानाला वराह असं म्हणतात. आणि मग मुख शब्दाचा अर्थ काय, तर त्याचं उत्तर आहे तुमचं माझं मुख ही तुमची माझी ओळख आहे. पटवता कशी एकमेकाला, नुसता हात आणून दाखवलं तर नाही सांगता येणार कोणाचा आहे, नुसता पाय आणून दाखवलं तर नाही सांगता येणार कोणाचा आहे, पण नुसता चेहरा दाखवलं तर कळतं कोणाचा आहे. स्वाभाविक रचना आहे. चेहरा ही तुमची माझी ओळख आहे. वराह मुख शब्दाचा अर्थ ज्याला ज्ञानानेच ओळखता येतं त्याला वराह मुख म्हणतात. पण ही सगळी रचना चित्रकाराला मूर्तिकाराला जमत नाही, म्हणून त्यांनी वराह शब्दाचा डुक्कर अर्थ घेतला आणि तशा प्रकारचा प्राणी तिथं चित्र काढून मोकळं केलं. अर्थात त्यातून प्राणी दाखवताना तसा दाखवला. आता आपल्याला समजून असा घ्यायचंय. ही भूमिका एकदा डोक्यात असली की मग पुराण कथा आपल्याला विचित्र वाटणार नाहीत. मी वराहाबद्दल बोलत आहे. तिसरा टप्पा ज्याला मॅमिलिया असं म्हटलं, त्याला आपल्याकडे वराह अवतार सांगितला. विज्ञान पुढची अवस्था सांगतं, थिअरी ऑफ इव्होल्युशन पुढची अवस्था सांगतं की यानंतर तो जीव विकसित आणखीन झाला आणि मग त्याला पुढची स्टेप मिळाली प्रायमेटस. त्याला नर वानर असा शब्द त्यांनी वापरला, म्हणजे अर्धा माणूस अर्धा पशु अशा प्रकारची रचना. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या तुमच्या माझ्या संस्कृतीची. आपल्याकडे चौथा अवतार सांगितला, नर सिंह अवतार. कशा अवस्थेत आहे, नर आणि सिंह आहे. त्यांनी वानर म्हटलं त्यांच्या पातळीवर. आपल्याकडे प्राणीच वापरायचा तर सर्वश्रेष्ठ असला पाहिजे या हिशोबात रचना सांगितली. आणि मग सर्वश्रेष्ठ जीव कोणता, तर आपल्याकडे पशुचा राजा म्हणून म्हटलं गेलं सिंह. त्या सिंहाचं वर्णन वापरलं. फरक कुठे आहे लक्षात घ्या. शरीर तुमच्या माझ्यासारख्या नरसिंहांचं, मस्तक सिंहाचं आहे. याचा अर्थ शारीरिक पातळीवर तर आता मनुष्य नावाचा जीव निर्माण झालेला आहे, विकास झालेला आहे, शारीरिक पातळीवर तर झाला, पण मेंदू अद्यापही सिंहाचाच आहे. वाक्याचा अर्थ बुद्धी अद्यापही पशुतुल्यच अवस्थेत आहे. ही जी रचना आहे ना, त्या रचनेला आपल्याकडे नरसिंह अवतार म्हटलं. अर्थात कथा अनेक अंगाने पाहायच्या असतात, वेगवेगळ्या दृष्टीने समजून घ्यायच्या असतात. नरसिंहाची कथा सांगितली जाते, त्याच्या मागे हिरण्याक्षाची कथा सांगितल्या जाते, हिरण्यकश्यपूची कथा सांगितल्या जाते. या सगळ्या कथा बारकाईने समजून घ्या. विषय निघाला म्हणून 1 मिनिट आपल्याला सांगतो. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. भारतीय संस्कृतीत नावात काय ठेवलंय असं नाही म्हटलेलं, प्रत्येक गोष्ट नावातच ठेवलेली आहे, कारण ते नाव फार महत्वाचे आहे. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळा. ज्याच्या डोळ्याला फक्त सोनच दिसतं, याचा अर्थ ज्याला फक्त बाह्य संपत्ती दिसते त्याला हिरण्याक्ष असं म्हणतात. राक्षसी अवस्था आहे हिरण्यकश्यप. ज्याला फक्त सोनच गोळा करावं वाटतं त्याला हिरण्यकश्यपू असं म्हणतात. या हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली असं आपल्या समोर वर्णन आहे. प्रचंड तपश्चर्या केली आणि सगळी तपश्चर्या केल्यानंतर वरदान काय मागितलं. सगळ्यात राक्षसांनी समान वरदान मागितलंय. पहिलं वरदान ठरलेलं आहे, मला मृत्यू नसावा. लक्षात घ्या, यालाच राक्षस म्हणतात. कशाला, मला मृत्यू नसावा असं वाटणे यालाच राक्षस म्हणतात. कारण मृत्यू अनिवार्य गोष्ट आहे. या सृष्टीत आल्यानंतर या मृत्यू लोकाला काय मजेदार रचना आहे, किती विज्ञाननिष्ठ आहे पहा. तुमच्या माझ्या संस्कृतीने पृथ्वीला मृत्यू लोकच म्हटलं. या लोकात आल्यानंतर तरी येणारच आहे, अनिवार्य गोष्ट आहे. ते टाळण्यासाठी प्रयत्न करणे यालाच राक्षसी वृत्ती म्हणतात. किती प्रयत्न केला, जितका प्रयत्न हिरण्याक्षपुनी केला इतका आजपर्यंत जगात कोणी केला नाही. जेव्हा ब्रह्मदेव त्याला सांगतात की नाही असं नाही वरदान देत आहेत, अमरत्व नावाची गोष्ट नसते, हा मृत्यू कसा पाहिजे ते फार तर विचार. त्यांनी केवढी यादी वापरली आहे. घरात नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको, ओल्यानी नको, वाळल्यानी नको, खाली नको, वर नको, आणखीन वाढवता येईल. पण आता आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये. एवढे सगळे वरदान विचार करून भगवान नरसिंह प्रगट झाले. घरात नको, बाहेर नको, त्याला उमऱ्यावर मारला. खाली नको, वर नको, त्याला मांडीवर मारला. दिवसा नको, रात्री नको, त्याला संध्याकाळी मारला. अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको, त्याला नखांनी फाडला. माणूस नको, पशु नको, अर्ध्या अर्ध्या अवस्थेत प्रगट झाले होते. कशा करता कथा ऐकायची. एक वेगळा संदर्भही सांगून ठेवतो. एवढे सगळे वरदान असून हिरण्यकश्यपू मेला. आपलं काय, आपल्या तर आघाडी ना पिछडी काही. आपण शांतपणे ही भारतीय संस्कृती समजून घेतली पाहिजे आणि स्वतःच्या विकासाची रचना कळली पाहिजे. नरसिंह अवस्था मी आपल्या समोर सांगितली, अर्ध मनुष्य अवस्था, अर्धी पशु अवस्था. याचा अर्थ शारीरिक दृष्ट्या माणूस पण वैचारिक दृष्ट्या पशुत्व. ते सांगण्याकरता मस्तक त्यांचं पशुचं सांगितलं आणि इथून पुढे तो पूर्ण मानव अवस्थेत आला असं आपल्याला विज्ञान सांगतं. त्यानंतर माणसाची रचना निर्माण झाली. त्या प्रायमेटस पुढचा विकास जो आहे तो मनुष्य स्वरूपात झाला. पण इथं उत्क्रांतीवाद थांबतो.
तो म्हणतो मनुष्य झाला, सोडून दिलं त्यांनी पुढे, मनुष्य झाला एवढंच सांगितलं. लक्षात घ्या तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीचं वैभव. इथपर्यंत 4 अवतार पाहिले आपण. मत्स्य अवतार सांगितला, पिसीज. एम्फिबिया सांगितला, कच्छ अवतार. मॅमिलिया सांगितला, वराह अवतार. प्रायमेटस सांगितला, नरसिंह अवतार. पुढची जे अवतार आहेत ना ते मानवी अवतार आहेत. म्हणून इथपर्यंत रचना आली. इथून पुढे माणूस निर्माण झाला, पण नुसता माणूस निर्माण झाला म्हणून सोडून नाही दिलं. त्या माणसाच्या विकासाच्या रचना आपल्या समोर सांगितल्या. क्रमविकास पुढचा कसा आहे. पहिल्यांदा वामन अवतार निर्माण झाल्या. वामन याचा अर्थ बुटका आहे, छोटासाच आहे, पण या छोटेपणामध्ये इतकी ताकद आहे की 3ही लोक व्यापू शकतो. म्हणून वामनांनी आपल्या पावलांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं अशी कथा आपल्या समोर येते. पण हे तात्पुरतं आहे, थोड्या वेळ पुरतं आहे. कारण वामन अवतार मोजक्या काळापुरता झालेला आहे, तेवढ्याच घटनेपुरता झालेला आहे. पुढची अवस्था आली. आता हा माणूस विकसित होत गेला, शारीरिक दृष्ट्याही मोठा झालेला आहे, बौद्धिक दृष्ट्याही विकसित होतोय. पण तो विकसित होत असताना पहिल्यांदा वाईट गोष्टी येत असतात, पहिल्यांदा चुकीचे भाव निर्माण होत असतात, पहिल्यांदा वाईट गुण निर्माण होत असतात. वाईट गुण कोणत्या अर्थाने म्हणतोय. पुढचा अवतार परशुरामांचा अवतार आहे. तिथे क्रोध आहे, प्रतिक्रिया स्वरूपातला आहे, क्रिया नाहीये. लक्षात घ्या परशुरामांचे. परशुराम स्वतःहून कोणावरही लढायला गेले नाही, स्वतःहून त्यांनी कोणावरही आक्रमण केलं नाही. पण जेव्हा आक्रमण झालं ना तेव्हा त्या आक्रमणाच्या बदल्यामध्ये यांनी संपूर्ण निक्षत्रिय पृथ्वी करण्याचा जो पराक्रम केला, त्या पराक्रमाचा विषय आपल्या समोर येतो. पण हा पराक्रम एकट्याचा आहे. लक्षात घ्या, परशुराम एकटे, प्रचंड ताकद आहे. लाथ मारील तिथं पाणी काढील, ही जी भूमिका आहे ना त्याला परशुराम असं म्हणतात. माणसाचा पुढचा विकास झालाय, पण हा विकास क्रोधात्मक स्वरूपातला आहे, हा विकास प्रतिक्रिया स्वरूपातला आहे. तेवढे नाही जाणार. क्रोध हा काही माणसाचा स्वभाव नाही, तो पशुत्वाकडेच नेणारा भाग आहे. आणखीन विकास झाला पाहिजे. पुढचा अवतार आपल्याकडे सांगितला, राम अवतार. काय मजेदार रचना आहे. लक्षात घ्या, भगवान रामचंद्रांचं वैशिष्ट्य कोणतं. त्याचं उत्तर आहे त्याग. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. ज्या क्षणी जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी तुलनात करण्याची वेळ आली, कुठे ना कुठेतरी संभ्रमावस्था आली, तेव्हा भगवान रामचंद्र स्वतःच्या सुखाला सोडून देतात. माझ्या सुखाला सोडून इतरांना सुखी करण्यासाठी मी प्रयत्न करेल. ही जी विकासाची पुढची अवस्था आहे ना याला राम अवस्था म्हणतात. त्याच्या पुढची रचना आली आहे. राम अवस्था ही सुद्धा शेवटी व्यक्तिगत स्वरूपातली आहे. म्हणून रामचंद्रांचा पराक्रम हा व्यक्तिगत किंवा त्यांच्या काही समूहाला घेऊन केलेल्या या प्रकारचा पराक्रम आहे. त्यांचं चरित्र त्या स्वरूपातलं. पुढचं चरित्र आपल्या समोर येतं, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र. हे पुरुषोत्तम स्वरूपातलं आहे, ते उत्तम पुरुष स्वरूपातलं चरित्र आहे. दोन्ही मजेदार रचना आपल्या समोर आहेत. रामचरित्र हे व्यक्तिगत विकासाचं एक अद्वितीय पैलू अवस्था रचना आहे. कृष्ण अवस्था ही सामाजिक विकासाची भूमिका आहे. कृष्ण समाजाकरता करतायत, ते स्वतः करता करत नाहीत. लक्षात घ्या, त्यांच्यावर कितीतरी आरोप केले, खोटेपणाचे आरोप आले, वाईट बोलण्याचे आरोप आले, यांनी लोकांना फसवल्याचे आरोप आले, यांनी लोकांना चुकीच्या पद्धतीने मारल्याचे आरोप आले. कुठल्याही आरोपाला भगवान कृष्ण उत्तर देत नाहीत. ते शांतपणे जगतात. कारण ते म्हणतात मी वैयक्तिक जगतच नाहीये, मी समाजासाठी जगतोय. लोकांनी मला काही म्हणो, माझ्या कार्याचा महत्वाचा भाग आहे धर्माची स्थापना करणे, धर्मराज्य निर्माण करणे. त्याच्याकरता मला लोकांनी दूषण दिले तरी चालतील. ही जी आणखीन विकसित अवस्था आहे. वेळ पडली तर स्वतःवर वाईट सहन करून सुद्धा, कारण रामचरित्र स्वतःवर वाईट नाही सहन करत, ते स्वतःहून सोडतं फार तर. पण स्वतः वेळ पडली तर लांछन स्वीकारून सुद्धा समाजाच्या उन्नती करता कार्य करत राहणे, स्वतःच्या कुठल्याही स्वार्थाचा विचार न करता. कारण भगवान श्रीकृष्ण सरळ सांगतात, नमे कर्म फले स्पृहा. मला कुठल्याही कर्मामध्ये कशाचीही अपेक्षा नाही, काही मला मिळवायचं नाहीये. ही जी अवस्था आहे कृष्णाची, ती पुढची अवस्था. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची अवस्था, त्याला गौतम बुद्ध आपल्याकडे म्हटलं. बुद्ध अवताराची रचना सांगितली. आता ही रचना सांगत असताना मी मुद्दा आणखीन एका वेगळ्या विषयाकडे नेतो. लक्षात घ्या, भारतीय संस्कृतीने ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्यातला एक महत्वाचा सिद्धांत आणखीन आपल्याला समजून घेतला पाहिजे. कोणता? एक सिद्धांत आपल्या समोर मांडला, जे पिंडी ते ब्रह्मांडी.
जे पिंडी ते ब्रह्मांडी याचा अर्थ हे जे काही 14 ब्रह्मांडाची रचना आपल्याकडे सांगितली, सप्त स्वर्ग सप्त पाताळ सांगितले, या सगळ्या 14 भुवनांची जी रचना आपल्याकडची आहे, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काय आहे ते सगळं या 6 फुटामध्ये आहे. याचा अर्थ माझं हे शरीर या संपूर्ण ब्रह्मांडाचं एक छोटस प्रतिरूप आहे. आणि लक्षात घ्या, ही रचना वास्तविक आहे. म्हणून पहा किती मजेदार रचना आहे. ब्रह्मांडामधली एखादं रहस्य शोधायचं असेल ना, तर पाश्चात्य विज्ञान मोठमोठ्या दुर्बिणी इत्यादी साधनं तयार करतं आणि बाहेर पाहतं. पहा 2 मधला फरक, विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक आपल्याला नेमकेपणाने कळेल. विज्ञानाला एखादं रहस्य शोधायचं असेल तर विज्ञानाची उपासक जे आहेत तेही उपासकच आहेत, साधकच आहेत. त्या अर्थाने ते उपासक वेगवेगळ्या प्रकारचे साधनं निर्माण करतात आणि बाहेर पाहतात. मग त्यांना ते रहस्य कळतं. तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीच्या ऋषीमुनींना जर काही शोधायचं असेल ना, तर ते बाहेर नाही पाहत, ते डोळे मिटतात आणि आत पाहतात. आणि बाहेर विज्ञान साधनं तयार करतं, अध्यात्म साधना वापरतं आणि साधना करत आत पाहतं. आणि म्हणून विज्ञानाने कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च करून ज्या ज्या गोष्टी मंगळाबद्दल सांगितल्या त्या तुमच्या माझ्या पुराणांनी सहज पद्धतीने लिहून ठेवल्या. लाल रंगाचा तो असतो, त्याला अंगारक शब्द वापरला. त्याच्यावर पृथ्वीचा संबंध आहे, पृथ्वीची त्याची रचना सारखी आहे. आपल्याकडे त्याला शब्दच भौम वापरलाय, भूमीचा पुत्र, अशीच त्याची रचना सांगितली. सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल त्या काळामध्ये जेव्हा दुर्बिणी नव्हत्या, ज्या काळामध्ये अश्वस्त्राची यानं पाठवता येत नव्हते, ऋषीमुनींनी कशाच्या आधारावर सांगितलं? त्याचं उत्तर मी आता आपल्याला सांगितलं तसं. पिंडी ते ब्रह्मांडी ते आत उतरले, त्यांनी आतमध्ये पाहिलं, माझ्याच आतमधलं मंगळ तत्व शोधलं, त्या तत्वाचा अभ्यास केला, त्यांना बाहेरचा मंगळ समजू शकला. ही रचना आहे 2ची. एक बहिर्मुख पद्धतीने बाहेर अभ्यास करतं, त्याला विज्ञान असं म्हणतात. एक अंतर्मुख पद्धतीने आतला अभ्यास करतं, त्याला ज्ञान असं म्हणतात. दोन्ही रचना आपल्याकडे सांगितली आहे. ती रचना या विकासाच्या बाबतीत समजून घ्यायची आहे. हे जे दशावतार सांगितले हे आता मी सृष्टीतले सांगितले, त्याला समष्टी असं म्हणतात. बाहेरची रचना आपल्या समोर सांगितली, आता आतमधली रचना समजून घ्या. याचा अर्थ माझेच 10 अवतार आहेत. मी स्वतः या दशावतार अवस्थेतून जातो. कसा जातो? व्यवस्थित एक एक टप्पा समजून घ्या. तुमचा माझाही प्रत्येकाचा जन्म पाण्यातच झाला. किंवा आपला जन्म कुठं पाण्यात झाला? त्याचं उत्तर आहे मातृगर्भामध्ये जे गर्भ जल होतं त्या जलातच मी जन्माला आलो. ते जलाच्याच विषय माझ्या बाबतीत आहे. म्हणून माझा पहिला अवतार झाला, माझा पहिला प्रगटीकरण जे झालेलं आहे सजीव स्वरूपामध्ये, मी जेव्हा देहधारी झालेलो आहे तेव्हा मातेच्या गर्भात त्या पाण्यात झालेलो आहे. म्हणून माझी अवस्था पहिल्यांदा तिथे निर्माण झाली, जलीय जीव स्वरूपामध्ये. जन्माला आलो, मातेच्या शरीरापासून वेगळा झालो, तेव्हाही माझी अवस्था मासोळीसारखीच होती. नुसतेच हातपाय फडफड फडफड करत होतो, जागचं मी फार उडू शकत नव्हतो. पाण्याचा संबंध तिथेही माझ्या जीवनाशी आहे, कारण जास्तीत जास्त संबंध जलाशी होता. खाणं पिणे माझं जलीय स्वरूपातलं होतं, केवळ दूध पिता येत होतं. हा भाव त्यातला समजून घ्या. मग मी पालथा पडायला सुरुवात झाली आणि ज्या क्षणी मी पालथा पडायला सुरू झाली, विकासाची रचना आहे लक्षात घ्या. माझा विकास होतोय. ज्या क्षणी मी पालथा पडलो ना, समोर माझं डोकं असं हालत होतं, 2 हात इकडे तिकडे होते, 2 पाय मागे हालत होते. वरून पाहताना पहा, तुमच्या लक्षात येईल माझी अवस्था कासवासारखी होती. मग मी सरपटायला सुरुवात केली, थोडा थोडा पुढे सरकत गेलो, ती माझीच अवस्था होती. माझाच कच्छ अवतार होता. 3रा अवतार झाला, मला रांगता यायला लागलं. मी स्वतःचं शरीर हाताच्या पायाच्या अर्ध्या भरोशावर, कारण गुडघ्यापासून वरचेच पाय वापरायचे, हात थोडसच वापरायचा आहे, मला रांगता यायला सुरुवात झाली. मी स्वतःचं शरीर उचललं. माझी ही जी अवस्था आहे याला वराह अवतार म्हणतात. कुठं जात होतो, कुठेही घाणीत जात होतो, कुठेही लोळत होतो, कुठेही पडत होतो आणि या अवस्थेत जे दिसल ते तोंडात घालत होतो. आलाग्ने वराहाचा अर्थ आपल्याला भाव लक्षात येईल. जे दिसेल ते योग्य आहे, अयोग्य आहे, खाण्यासारखं आहे, नाहीये, त्याला स्वच्छता आहे, अस्वच्छता आहे, कशाचाही विचार न करता सरळ तोंडात घालत होतो. ही माझी 3री अवस्था होती विकासाची. मी रांगायला सुरुवात केली तेव्हा मी वराह अवतारात होतो. मग मी एक काम केलं, रांगत रांगत कुठल्या तरी खांब्याजवळ गेलो आणि त्या खांब्याला धरून उभं राहायला शिकलो. खांब्याच्या आधारे प्रगट होणे ही जी माझी 4थी अवस्था होती ना, याला नरसिंह म्हणतात. म्हणून तर ते खांबातून प्रगट झाले आपल्या समोर वर्णन आहे.
खांब्याच्या आधारे मी उभा राहायला शिकलो. उभा राहायला शिकणे हे माझ्या शारीरिक विकासामधलं एक शेवटचं टोक होतं. कारण त्यानंतर माझ्या शेवटच्या अवयवात ताकद आली. कोणता अवयव शेवटचा माहितीये? शरीरामधल्या सगळ्या अवयवांमध्ये सगळ्यात शेवटची ताकद आली आहे. त्याचं उत्तर आहे आपले गुडघे. तिथं सगळ्यात शेवटी ताकद आली. मग चालायला सुरुवात केली आपण. गुडघ्यात शेवटी ताकद आली. मी गमतीने एक विषय सांगत असतो, लक्षात घ्या. इथून समजा मी नागपूरला जाणार असेल तर मला रस्त्यात 2-3 गावं लागतील. वणीवरून मी निघालो, वरोरा पहिले लागेल, मग जाम लागेल, मग बुटीबोरी लागेल, मग मी नागपूरला पोहोचेल. आता परत यायचं असेल, पहिले काय लागेल? त्याचं उत्तर आहे बुटीबोरी आधी लागेल, मग जाम लागेल, मग तुम्हाला वरोरा लागेल, मग मी वणीत वापस येऊ शकेल. सगळ्यात शेवटी ताकद आली कोणत्या अवयवात? त्याचं उत्तर आहे गुडघा. आता मला सांगा, सगळ्यात पहिले जाईल कुठल्या अवयवातली? त्याचं उत्तर आहे गुडघा. म्हणून सगळ्यात पहिले ताकद संपते कुठली? गुडघ्यातली. म्हणून भारत गमतीने सांगताना, भारतीय संस्कृतीवर बोलताना मी सांगत असतो की गुडघे दुखायला सुरुवात झाले की समजून घ्यायचं रिटर्न तिकीट कन्फर्म. आता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. आता आपल्याला शारीरिक क्षमता कमी होत जाणार आहे. सगळ्यात शेवटी आली कुठे क्षमता? त्याचं उत्तर आहे गुडघ्यात. बाकीचा विनोद सोडून द्या, गुडघ्याचा विषय. त्यानंतर मी चालायला शिकलो. आणि लक्षात घ्या, तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाने पहिल्या दिवशी जेव्हा चालायला सुरुवात केली, आपल्याला तर नाही आठवणार आता, पण लहान लेकरं चालताना जेव्हा दिसतील घरामधले आजूबाजूचे, पहा तुमच्या लक्षात येईल, पहिल्यांदा ते लेकरू 3च पाऊल चालतं. चौथं टाकताच येत नाही त्याला. एक टाकलं, दुसरं टाकलं, तिसरं टाकलं की त्याचा बॅलन्स जातो. 3च पावलं चाललो. पहिल्यांदा आपल्याला 3च पावलात चालता आलं. यालाच माझी वामन अवस्था म्हणतात. कारण त्यांनी 3च पावलाचा विचार आपल्या समोर ठेवलाय. पण हे 3 पावलं चालण्याची जी अवस्था होती, या अवस्थेला नंतर किती विकसित करता आलं? त्याचं उत्तर आहे ब्रह्मांडाला गवसणी घालता येते. कारण आता एकदा चालायला शिकला की सगळ्या जगात फिरत राहिला. ही जी तुमची माझी अवस्था, त्या अवस्थेला आपल्या समोर वर्णन केलं. आणि ती अवस्था सांगताना सांगितलं माझी स्वतःची वामन अवस्था. त्यानंतर मी परशुराम झालो, तरुण अवस्थेत आलो, नवयुवक अवस्थेत आलो, एकट्याच्या भरोशावर वाटेल ते करील. मगाशी जे वाक्य वापरलं, लाथ मारील तिथं पाणी काढील, ही परशुराम अवस्था तुमची माझीच होती. मग मी कुटुंब व्यवस्था स्वीकारली, संसार सुरू केला, इतरांच्या सुखाकरता माझ्या सुखाला बाजूला सोडायला सुरुवात केली. मी राम अवस्थेत गेलो. आता मी सामाजिक जीवनामध्ये काहीतरी करत आहे, इतरांच्या करता काहीतरी करत आहे, समाजाच्या आनंदाकरता काहीतरी करत आहे. ही माझीच कृष्ण अवस्था असते. पण लक्षात घ्या, हा सगळा विकास शेवटी बाहेरचा विकास आहे. शेवटी आतमध्ये उतरावं लागतं, शांत व्हावं लागतं, आणि शेवटी आत्मिक सुखच मिळवायचं आहे. कारण या सगळ्या अवस्थांमध्ये 3च गोष्टी मिळाल्या. कोणत्या? धर्म, अर्थ, काम. या 3 गोष्टी मिळवत गेलो. चौथी अवस्था तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितली, विकासाची शेवटची अवस्था सांगितली, मोक्ष. तो मिळवण्यासाठी प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं, त्यासाठी शांत व्हावं लागतं, त्यासाठी मिळवायचं नसतं, सोडायचं असतं. आणि मग सर्व संग परित्याग करून अंतर्गत शांतता शोधण्यासाठी जेव्हा माझा मी प्रयत्नाला लागतो ना, तेव्हा माझा मी बुद्ध झालेलो असतो. ही अवस्था आहे शेवटची. ही बुद्धावस्था प्राप्त करता आली पाहिजे, ही शांत अवस्था प्राप्त करता आली पाहिजे, ही आत्मसुखाची अवस्था. साधन सोडून दिल्यानंतरची, सगळ्या साधनांशिवाय शांत राहण्याची, सगळ्या साधनांशिवाय आनंदी राहण्याची ही जी अवस्था आहे ना, ही विकासाची शेवटची अवस्था आहे. तुमच्या माझ्या जीवनात असा विकास करायचा आहे. नाही झाला तर शेवटचा एक अवतार सांगून ठेवला, कलंकी, विनाश होत असतो. अशी विकास ज्याला करता येत नाही त्याचा विनाश ठरलेला आहे. तुमच्या माझ्या जीवनाला शांतपणे तपासा. आपण कोणत्या अवस्थेत आहोत ते तपासा, आणि त्याच अवस्थेतून अधिक पुढच्या अवस्थेत जात अंतरंगी उतरून आतमधली शांतता आपल्याला कशी मिळेल यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी शुभकामना. तो विकास आहे, ती भारतीय संस्कृतीने सांगितलेली दृष्टी आहे. त्यासाठी प्रयत्न, त्यासाठी शुभकामना. धन्यवाद. चालू करून खरं तर शब्द नाही आहे सर, भारावून गेलोय आम्ही. धन्यवाद. ऍक्च्युली माझा पहिल्यांदाच तुम्हाला ऐकण्याचा हा प्रसंग होता. खरंच म्हणजे निशब्द आहे मी, म्हणजे काहीच बोलू शकत नाही. तर महाविद्यालयाच्या वतीने आणि आमच्या GS हेल्थ रिसोर्सच्या वतीने मी आपल्याला थँक्यू म्हणतो. आपलं म्हणजे खरंच मी निशब्द झालो आहे, काही सुचत नाही मला, इतकं सारं सगळं
आणि खूप छान तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या पण जीवनात लाभप्रद ते ठरेल आहे भविष्यामध्ये. आणि नक्कीच तुमच्या भविष्याच्या जीवनासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, की तुम्ही 100पेक्षा जास्त वर्ष जगा, जेणेकरून आपल्या देशाला, आपल्या पिढीला हा लाभ निरंतर भेटत राहील आहे. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव चव्हाण, IQACचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक परीक्षित अग्रवाल आणि सगळे सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो, की त्यांनी या कार्यक्रमाला मदत केली आहे. आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो. थँक्यू सर. करू बंद.